नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो. आजचे व्हिडिओ ही तुम्हाला काही इम्पॉर्टंट अपडेट देण्यासाठी मी बनवलेला आहे. यामध्ये आपण महत्त्वाच्या 3 मुद्द्यावर डिस्कस करणार आहोत. तर ते महत्त्वाचे 3 मुद्दे कोणते आहेत? सर्वात पहिला आपण मुद्दा बघू इथे शिक्षण सेवकांचा जो GR आला आहे त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट घेणार आहोत आपण की जी जाहिरात अपलोड करण्यासाठी जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती योग्य आहे, याच्यानंतरही ती मुदतवाढ मिळायला हवी की नाही यावर डिस्कस करणार आहोत. आणि तिसरा मुद्दा याच्यात राहणार आहे समाज कल्याण विभागाच्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या का, त्या जागांसंबंधी काय अपडेट आहे यावर आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर आता पहिला पॉईंट डिस्कस करू, शिक्षण सेवक GR. तर शिक्षण सेवकांसाठी जो GR आलेला आहे तो शिक्षण सेवक म्हणजे कोणते, तर जे रुजू आहेत किंवा रुजू होते म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय सेवेमध्ये जे आहेत आणि त्यानंतर ते पवित्र पोर्टल मार्फत भरती होऊन जे शिक्षण सेवक म्हणून रुजू होतील तर त्यांच्या संबंधी हा GR आहे. तर त्या GR मध्ये काय सांगितलं आहे की जे शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेमध्ये आहेत तर त्यांचं वेतन जे संरक्षण आहे तर ते वेतन संरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे. आता हे वेतन संरक्षण म्हणजे काय नेमकं, की समजा कोणी गट क किंवा गट ड या पदावर कार्यरत असेल आधी आणि त्यांचा S7 समजा S7 आपण घेतलं त्यांचं जे काही वेतन आहे ते जर असेल, पण शिक्षण सेवक लागल्यानंतर समजा त्यांचा 27,000 रुपये आधी पगार असेल तर शिक्षण सेवक लागल्यानंतर त्यांच्या पगाराच्या 3 ते 4,000 म्हणजे 27,000 जर असेल तर इकडे 31 ते 32,000 त्यांना जो काही पगार आहे तो इकडे मिळेल. म्हणजे समजा आता तुम्ही म्हणाल की सर शिक्षण सेवक त्यांना लागू नाही का, तर शिक्षण सेवक 3 वर्ष त्यांना लागू राहील, पण जो पगार आहे त्यांचा तर तो पगार 16,000 18,000 न राहता त्यांचा जो आधीचा वेतन होता त्याच्यापेक्षा वाढवून इकडे राहणार आहे. ही झाली अपडेट. सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितलंय, बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या वाचून समजून जातील, कारण एवढं जर समजत बसलं तर व्हिडिओ थोडी लेंदी होईल. त्यानंतर दुसरी अपडेट अशी आहे की जाहिरात अपलोड मुदतवाढ. आता बघा, सर्वात आधी एका महिन्याची यांना डेडलाईन देण्यात आली होती जाहिराती अपलोड करण्यासाठी, पण खूप साऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि ज्या काही आस्थापना आहेत यांनी जाहिराती अपलोड केल्या नाही. का बरं केल्या नाही तर त्याच्यासाठी वेगवेगळे कारण आहेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर परत यांना 1 जून ते 15 जून पर्यंतची अशी 15 दिवसांची यांना मुदतवाढ देण्यात आली होती. तर त्यामध्ये पण त्यांच्या जाहिराती अपलोड झाल्या नाही. आता परत 15 जून ते 30 जून पर्यंत यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे एकदम यांना किती असं 2 महिन्याचा कालावधी यांना जाहिरात अपलोड करण्यासाठी दिलेला आहे. मागच्या भरतीचा जर विचार केला तर मागे यांना 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता, पण मागच्या भरतीचं जाऊ द्या, या भरतीमध्ये यांना 2 महिन्याचा आतापर्यंत तरी कालावधी देण्यात आलेला आहे. पण या 2 महिन्यामध्ये हे जाहिराती अपलोड करतील का महत्वाची गोष्ट आहे. नाही पण करत नसतील तर अजून आपल्याला मुदतवाढ भेटायला हवी का, तर मी तरी म्हणतो की आता मुदतवाढ भेटायला नाही पाहिजे. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 15 दिवसाची मुदतवाढ ठीक आहे, यांना आपण देतायत तर देऊ द्या, पण आता असंच करता करता किती 4 महिने आपण याच्यातच जाऊ देणार का, नाही. मग त्यासाठी काय आहे, आपल्याला काय करायला पाहिजे आहे, तर ह्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि ज्या आस्थापना आहेत यांच्या मागे लागावं लागेल. आपल्याला मागे लागावं लागेल म्हणजे नेमकं काय करावं लागेल, तर यांचं इकडे जाऊन आपल्याला पाठपुरावा करावा लागेल, यांच्यावर जाहिराती अपलोड करण्यासाठी दबाव आणावा लागेल आणि यांना सांगावं लागेल की या 15 दिवसाच्या कालावधीमध्येच तुम्ही काय करा, तर जाहिराती लवकरात लवकर अपलोड करा की जेणेकरून ही भरती लवकर झाली पाहिजे. कारण सर्व जे आपले अभियोग्यता धारक आहेत ते त्रस्त झालेले आहेत. कारण यामध्ये 30 वय वर्ष गाठलेले खूप उमेदवार आहेत. लग्नाची वय झालेली आहे, घरची परिस्थिती बरोबर नाही आहे, कोणाचं प्रायव्हेट जॉबचे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, यामुळे त्रस्त झालेले आहेत. सर्वांना असं वाटते की लवकरात लवकर जाहिरात अपलोड होऊन आपली भरती झाली पाहिजे. बट आपण मागे म्हटलं होतं की हे जाहिरात जर अपलोड करत नसतील तर कमी जागा येतील, यामुळे आपली मेरिट खूप हाय जाणार. पण आता आपल्याला काय करावं लागेल, तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पाठपुरावा कराल आणि यांच्या मागे लागाल तर तेवढ्या प्रमाणामध्ये काय करतील, हे लवकरात लवकर जाहिराती अपलोड करतील. कारण शिक्षक भरतीचा इतिहासच आहे की जोपर्यंत आपण दबाव निर्माण केलेले नाहीये, मग ते सरकार असो किंवा प्रशासन असो, तोपर्यंत यांनी शिक्षक भरती
लवकर केलेली नाहीये. इतिहास आहे आतापर्यंतचा, 2017 असो मग 2022 ची भरती असो, यांचा इतिहास आहे. त्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाही. तर नुसतं व्हॉट्सअपवरच असं तसं बोलण्यानं चालणार नाही. तर स्वतः पाठपुरावा करावा लागेल, ग्राउंडवर उतरावं लागेल आणि यासाठी प्रयत्न करावा लागेल. तेव्हाच आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जाहिराती अपलोड होतील. नाहीतर काय, आपण म्हणून मुदतवाढ नको भेटायला आणि कमी जाहिरातीमध्ये किंवा कमी जागांमध्ये आपल्याला समाधान मानावं लागेल. ठीक आहे, हे आपण बोललो कशाविषयी, जाहिरात अपलोड व मुदतवाढीविषयी. आता आपण महत्वाचा तिसरा पॉईंट घेणार आहोत, समाज कल्याण विभागाची जी अपडेट आहे. तर बघा, समाज कल्याण विभाग हा पवित्र पोर्टलला येणार, हा आतापर्यंत आपल्याला दिला जाणारा खूप मोठा गाजर होता. खूप मोठा गाजर होता. सर्वांना वाटत होतं की जशा आदिवासी विकास विभागाच्या जागा पवित्र पोर्टलला येतील, तशाच समाज कल्याण विभागाच्याही जागा पवित्र पोर्टलला येतील असं वाटत होतं सर्वांना. पण आम्ही नागपूरच्या विभागीय समाज कल्याण कार्यालयामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही ज्या तेलगोटे मॅडम आहेत, सहायुक्त आहेत समाज कल्याण विभागामध्ये, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांनी डिरेक्टली सांगितलं की अशी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासंबंधामध्ये किंवा भरती संदर्भामध्ये आम्हाला अजूनपर्यंत कोणताही शासकीय आदेश आलेला नाही, कोणताच आदेश आलेला नाहीये आणि असा कोणत्याही प्रकारचा परिपत्र किंवा GR आलेला नाहीये. तर त्यामुळे आम्ही पवित्र पोर्टलवर कसं काय आम्ही जाहिराती अपलोड करू, ही त्यांनी महत्वाची अपडेट दिली. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, आपल्याला फक्त गाजर देत होतं सरकारकडून की समाज कल्याण विभागाच्या जागा यामध्ये येणार आहेत. काय काय करावं आता, कारण समाज कल्याणच्या कार्यरत ज्या समाज कल्याण मार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय शाळा आहेत, त्या शासकीय शाळा 100 आहेत, 50 मुलींच्या 50 मुलांच्या. आणि VJNT आणि दिव्यांगासाठी शाळा चालवल्या जाणाऱ्या अशा ज्या अनुदानित शाळा, तशा 2000च्या जवळपास त्यांची संख्या आहे. समजा ह्या जर शाळा पवित्र पोर्टलला यांची जाहिरात आली तर किती जागा वाढू शकतील की नाही. मग यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत? फक्त आपण असं म्हणतो की जाहिराती लवकर अपलोड झाल्या पाहिजे, जागा आल्या पाहिजे, भरती झाली पाहिजे. पण कोणत्या बेसवर? जर ज्याप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या तेवढ्या जागा 2016च्या जवळपास जागा आपल्याकडे पवित्र पोर्टल मार्फत आता अपलोड होत आहे, तर तसंच जर समाज कल्याणलाही आपण पाठपुरावा केला असता किंवा समाज कल्याणच्या मागे जर लागलं असतं तर या जागा आतापर्यंत आल्या असतात. तर माझं असं, जे काही पुण्याच्या आजूबाजूला राहणारे किंवा पुण्यामध्ये राहणारे अभियोग्यताधारक आहेत, त्यांना माझी कडकडीची विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही एकदा पुण्याच्या समाज कल्याणच्या मुख्य ऑफिसला जा, तिथे त्यांना विचारपूस करा आणि त्यांना सांगा नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय करता येईल. हे सर्व त्यांच्याशी चर्चा करा आणि जेवढ्या लवकर आपल्याला या जागा पवित्र पोर्टलवर आणण्यासाठी GR काढता येईल किंवा काही करता येईल, दबाव गट निर्माण करून किंवा दबाव निर्माण करून, त्यासाठी मित्रांनो तुम्ही प्रयत्न करा. कारण ह्या जर जागा आल्या, ह्या जास्त नाही, समजा 1, 1.5 किंवा 2,000 जरी जागा आल्या, नाही जास्त, समजा 1000 जरी जास्त जागा आल्या तरी 1000 कुटुंबांचा यामध्ये फायदा होईल आणि कल्याण होणार आहे. त्यामुळे माझं सर्व ज्या पुण्याच्या जवळपास राहणारे किंवा पुण्यामध्ये राहणाऱ्या अभियोग्यताधारकांना कडकडीची विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही समाज कल्याणला जाऊन पाठपुरावा करा आणि त्यांना सांगा की पवित्र पोर्टल मार्फतच तुम्ही भरती करा. कारण पवित्र पोर्टल मार्फत केली जाणारी भरती आणि त्या माध्यमातून शाळेला देणारे जाणारे शिक्षक हे उच्च गुणवत्ताधारक आहेत आणि उच्च शिक्षित आहेत. आणि हे मी आतापर्यंत जिथे जिथे ज्या ज्या ऑफिसमध्ये गेलेला आहे, शासकीय ऑफिसमध्ये, तर त्यांनी म्हटलंय की पवित्र पोर्टल मार्फत येणारे जे शिक्षक आहेत ते खरंच गुणवत्ताधारक आहेत आणि ते समाजात एक क्रांती निर्माण करतील आणि मराठी शाळांना एक वेगळी ओळख निर्माण करून देतील, असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता आपल्याला महत्वाचं काय आहे, तर आता आपल्याला सर्वात महत्वाचं आहे आपली जास्तीत जास्त पदांची भरती. कारण इथे कमी गुणवाले विद्यार्थी असो, आपले अभियोग्यताधारक असो, हे सर्वजण इथे लागले पाहिजे. आपण मित्रांनो किती आजपर्यंत इथे रजिस्ट्रेशन केलेले 1,80,000च्या जवळपास आपण अभियोग्यताधारक आहोत. 1,80,000 जरी पकडलं तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5,000 जरी अभियोग्यताधारक असतील, त्याच्यापैकी 50 जरी अभियोग्यताधारक, प्रत्येक जिल्ह्यातून 50 अभियोग्यताधारक जरी पाठपुरावा केला ना, तर सरकारला घाम फुटेल. आम्ही जातो, आम्ही 5, 6, 7, 8 लोक जसं जमेल तसं आम्ही प्रत्येक विभागात जातो, जिल्हा परिषदला जातो, समाज कल्याणला जातो, आम्हाला जिथं वाटलं तिथं जातो, आम्ही पाठपुरावा करतो आणि जी काही अपडेट आहे तुम्हाला सांगतो. जे पॉझिटिव्ह अपडेट असो, निगेटिव्ह अपडेट असो, ते आम्ही तुम्हाला सांगतो. तर यामुळे आपल्याला पाठपुरावा करणे खूप गरजेचं आहे. आणि कारण याच्यावरच आपल्या जागा ठरलेल्या आहेत
आणि याच्यावरच आपल्याला आता कशी लवकर भरती होईल ही पण अवलंबून आहे. कारण आपण यांना अजून मुदतवाढ देत गेलो तर हे करणार नाही. कारण यांना माहित आहे की सरकार काय करते, मुदतवाढ देते, आरामात करू. यामुळे हे जे कर्मचारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत हे चढून गेलेले आहेत. हे लोक, यांना काहीच घेणं देणं नाहीये. कारण यांना जे काय आहे ते त्यांच्या मार्गाने त्यांना पैसा मिळतो. अभियोग्यताधारकांशी यांना काही घेणं देणं नाही. कारण यांची मुलं बाळ या भरतीमध्ये नाही ना, तर यांना काय वाटणार आहे. कारण इथे कोण आहे तर जे आपले शेतकरी, शेतमजूर आहेत आणि सामान्य लोक आहेत, त्यांची मुलं आहेत त्या शिक्षक भरतीमध्ये. आणि ज्यांची वय वाढली आहे, जे त्रस्त झालेले आहेत, असे लोक या शिक्षक भरतीमध्ये आहेत. आपल्याला एक आस आहे की या शिक्षक भरतीमध्ये लागून आपण आपल्या जो करिअर आहे तो चांगला करू. एक आपल्यावर जे टीका होते लोकांकडून त्याला आपण सामोरे जाऊ. हे सर्व गोष्टी आपण याच्यातून साध्य करणार आहोत. तर मित्रांनो, मी तुमच्याकडून आशा बाळगतो की सर्वजण जा आणि पाठपुरावा करून जाहिराती लवकरात लवकर अपलोड करून आपल्याला जो काही समोरची आपली प्रोसेस आहे ती लवकर होईल ही आशा बाळगतो. आणि मी इथेच ही व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय भारत.